सो वेलकम बॅक टू रोहित पाटील ब्लॉग्स. तर मित्रांनो, हा ब्लॉग खूप भारी होणार आहे कारण आपण आज जाणार आहे मुंबई ते बँगलोर. हा आपली दुसरी विजिट राहणार आहे. सो आपल्या या ब्लॉगसोबत जोडून राहा. काय काय घडते मी तुम्हाला दाखवतो. सो आता 5:30 वाजलेत आणि मी निघतोय. कॅब बुक केली आहे, ती आली की लगेच आपण जाऊया. चला. व्ह्यूचा आनंद घेत होतो, तेच माझं लक्ष ग्राउंड स्टाफकडे गेलं. खरं तर पावसाची वेळ होती आणि भर पावसामध्ये ते आपली कामगिरी चोख बजावत होते. मग एक वाक्य मला आठवलं, जगाला फक्त हिऱ्याची चमक दिसते, पण ती झळाळी मिळवण्यासाठी त्याने सोसलेला संघर्ष कोणालाच दिसत नाही. बोर्डिंग चालू झाली आणि मी विमानात बसलो. माझी सीट विंडो होती, पण काय झालं ना, एक लहान बाळ त्याच्या आजीसोबत विंडो सीटला बसला होता. मग मी विचार केला, ठीक आहे, आज आपण बिना विंडो सीटचा प्रवास करू. आज स्नॅक्समध्ये समोसे होते आणि त्यासोबत कॉम्प्लिमेंटरी म्हणून बेवरेज होतं. फायनली 2 तास ट्रॅव्हल करून आम्ही पोहोचलो बँगलोरमध्ये. हँडिकॅप किंवा दुखापतग्रस्त प्रवाशांसाठी व्हीलचेअरची सुविधासुद्धा उपलब्ध केली जाते. फ्लाईटमधून उतरून मी निघालो लगेज बॅग कलेक्ट करण्यासाठी. अर्धा पाऊण तास लागला बॅग कलेक्ट करायला. बॅग कलेक्ट करून मी निघालो ओला करून हॉटेलवरती जाण्यासाठी. सो गाईज, फायनली आपण आता हॉटेलवरती पोहोचलो आहे आणि आता मी फ्रेश वगैरे होतो आणि नंतर मग तुम्हाला आपली रूम वगैरे दाखवतो. एकदम भारी आहे. सो असं जोडून आपल्या ब्लॉगसोबत. तुम्हाला ब्लॉग कसा वाटला कमेंट करून सांगा आणि भरभरून शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी रोहित पाटील ब्लॉगसोबत जोडून राहा. आपण बँगलोरमध्ये काय काय धमाल करणार आहे तुम्हाला सगळं दाखवतो. सो असंच जोडून राहा. थँक्यू.